प्रकाश आंबेडकरांची आजपासून संरक्षण बचाव यात्रा मुंबईतील चैत्यभूमीतून आरक्षण बचाव यात्रेला होणार सुरुवात। तर यात्रेचा समारोप संभाजीनगरमध्ये होणार। राहुल गांधींवर पुन्हा मारहाणीचा खटला। अमित शहा हेट स्पीच प्रकरणी राहुल गांधींना सुलतानपूर न्यायालयाचे उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर। 27-28 जुलैला भाजप शासित राज्यांची पंतप्रधानांसोबत बैठक। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार। अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री। संदीपान भुमरेंच्या राजीनाम्यानंतर सत्तार 2 महिन्यांसाठी संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी। मुसळधार पावसामुळे अख्खं पुणे तुंबलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना। तर महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका। राधानगरी धरणातून पंचगंगेत पाण्याचा विसर्ग। तर पंचगंगेने राधानगरी ओलांडीची धोक्याची पातळी ओलांडली। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे रेल्वे वाहतूक धीम्या गतीने तर ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज। 26 जुलै ते 11 ऑगस्ट पर्यंत पॅरिसमध्ये पार पडणार ऑलिम्पिक स्पर्धा। ऑलिम्पिक संघासह 206 राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यांचे खेळाडू होणार सहभागी। ऐतिहासिक घोडबंदर किल्ला देखभालीसाठी भाडेतत्वावर देण्याचा महापालिकेचा निर्णय। किल्ला भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाने वाद होण्याची शक्यता। विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांपर्यंत मुदतवाढ। तर सीईटी कक्षाकडून काही अभ्यासक्रमांचा अर्ज नोंदवण्यासाठी मुदतवाढ। 11वी प्रवेशासाठीची पहिली विशेष प्रवेश यादी 5 ऑगस्टला जाहीर होणार। तिसऱ्या फेरीनंतरही 1,46,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश वेटिंगवर। 3 वर्षांनंतर शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन होणार। कोरोना काळात ऑनलाईन सुरू असणारे शिक्षकांचे प्रशिक्षण आता ऑफलाईन पद्धतीने। पुणे जिल्हा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण हे 70% भरलं। पुण्यात पावसाचा धुमाकूळ। धुवाधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी। तर मोठा नदी पात्रातील सर्व रस्ते बंद। पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा। पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील शाळांना पावसामुळे सुट्टी। कोल्हापुरात जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर। पूरग्रस्त भागातील पशुधन स्थलांतरित करण्यास सुरुवात। पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाची धडपड। सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी। 24 तासात 172 मिलीमीटर पावसाची नोंद। तर मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ। बाजारात टोमॅटोचे भाव वाढले। टोमॅटो 200 रुपये प्रति किलो। तर टोमॅटोच्या तुलनेत इतर भाजीपाल्यांचे भाव मात्र घसरले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।